चित्त चैतन्य चोरून नेले, त्या चित्ताला त्या चैतन्याचा लळा लागला पाहिजे. आम्हाला भगवंताची आवड लागली पाहिजे, जी माऊलींना लागली. आणि ज्ञानोबरायांनी किती आस करावी त्या चैतन्याची, किती आर्ततेने त्याला बोलावावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको नको हा वियोग. इतकी आर्तता, इतका विरह भगवंताविषयी आपल्याला वाटतो का? प्रश्नचिन्ह. नाही. आपण आपल्या घरच्यांची वाट बघतो, आपण आपल्या परमप्रिय माणसाची वाट पाहतो, पण देवाची वाट नाही पाहत. माऊलींनी विरहिण्या लिहिल्या. आर्त भगवंताचा विरह सहन नाही झाला, त्या चैतन्याची अनुभूती घेण्याकरता हा जीव तळमळला. आणि मग नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासी. गरुड वाहना गंभीरा, ये गा दातारा. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू. श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला. इतकी वाट बघावी, इतकी वाट बघावी. आणि मग एखाद्या वेळी तो भगवंत असा एखाद्या सुगंधाच्या रूपाने यावा. गोकुळातल्या गोपींना भास व्हायचे तसे. कुणाचे हो? कृष्ण परमात्म्याचे. अचानक एखादा सुगंध यायचा आणि वाटायचं गोकुळात परत कृष्ण आला की काय. मग एखाद्या विरहिणीने, एखाद्या गवळणीने म्हणावं की माझा भगवंत कसा आला. अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. मी म्हणे गोपाळ आला गे माये, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. किती भगवंताची आस असावी, आपल्याला तशी आस नसते. आता हे फक्त बोलायला सोपं आहे, पण रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं की देव कधी भेटेल, देवाची वाट कशी बघायला पाहिजे, किंवा देवासाठी किती तळमळ असली पाहिजे आणि देव कशाने प्राप्त होईल. रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्याला घेऊन गेले गंगेच्या काठी पाण्यामध्ये, आणि जवळजवळ गळ्यापर्यंत पाणी यावं इतक्या खोलपर्यंत नेलं. त्याचं डोकं असं घेतलं आणि पाण्यात बुडवलं. शेवटी नाकातोंडात पाणी जाऊन तो त्यांचा शिष्य गुदमरायला लागला, जीव तडफडायला लागला. त्यावेळी म्हणला, ठाकूर मला मारता की काय, मरेन मी. त्यांनी हात सैल केला आणि म्हणाले, श्वासासाठी जितका तडफडलास तितका देवासाठी ज्या दिवशी तडफडशील त्या दिवशी देव भेटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शिवाला भेटण्याची जीवाची किती ओढ असली पाहिजे आम्हाला ज्ञानोबराय शिकवतात. आणि म्हणून संजीवन तत्वाचा स्पर्श माऊली घेतात. नामा म्हणे माझा बाप समाधिस्थ, नामा म्हणे माझा बाप, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊलींची समाधी ही भल्या भल्यांनी, नामदेव महाराजांनी तर अख्ख्या समाधीचं वर्णन केले. सकल संतांनी आज आम्हाला ज्ञानोबरायांचं चरित्र म्हटलं तरी काय ज्ञानोबरायांनी मिळवलं. 16 वर्षाच्या लेकराला जगाने काय दिलं, पण अमृताची संजीवनी उतू घालवली या भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये. महाराष्ट्र सारस्वताला इतकं सुंदर मराठी भाषेचं अलौकिक देणं देऊ केलं ज्ञानोबरायांनी. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्या माय मराठीचा गौरव ज्ञानोबराय करतात 750 वर्षापूर्वी, ती माय मराठी आज आपण माऊलींची ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा अभंग घेतला की आमचा आऊर अभिमानाने भरून आला पाहिजे. येत नाही ही वेगळी गोष्ट आहे. आमच्या इथल्या नवीन पिढीने संतांचे ग्रंथ हातात घेतले पाहिजेत. मी नेहमी एक विधान करते, जीवन जगण्याची कला शिकण्याकरता कुठेही जायची गरज नाही.
सगळ्यात मोठे काउन्सिलर जर कोणी असतील, समुपदेशनाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या संतांनी केलंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या ग्रंथांमध्ये आहेत. किती आर्ततेने त्या भगवंताला बोलवावं आणि हळूच ती एखादी गोपी विरहिणी भगवंतांना पाहण्याकरता जाते. चाचरती चाचरती बाहेरी निघाले आणि अचानक तो दिसला की ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. इतका भगवंताचा लळा लागावा आणि मग या चित्ताला त्या चैतन्याचा अनुभव मिळावा. आता आम्ही सगळी सामान्य माणसं आहे. एवढ्या मोठ्या अवघड शब्दामध्ये आम्हाला कसा परमार्थ कळायचा? आम्हाला परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, आम्हाला अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. थोडंसं उलट तेच शब्द आहेत, काय बोलले वेगळं. त्यामुळे आमचा अर्थार्जनासाठी जगणं जास्त चालू आहे, अर्थपूर्ण जगण्याकडे कल कमी आहे. आम्हाला संतांनी अर्थपूर्ण जगायला शिकवलंय. जीवनाचा अर्थ मिळाला पाहिजे, जीवनाची कला आम्हाला सापडली पाहिजे. काही चेहऱ्यांकडे बघितलं तर आपण कपड्याला इस्त्री करतो इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, बघायचं नाही, इकडे तिकडे बोलायचं नाही, काहीच कुणाशी घेणं देणं नाही अशी माणसं असतात. चेहरा बघावा तर चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले. मी इथलं सांगत नाही, इथं सगळ्यांचे छान प्रसन्न चेहरे आहेत. आमचं ठरलंय, म्हणजे आम्ही पुणेकर माणसं आहे, त्यामुळे इकडचं तिकडे सांगू फार तर, पण इथलं इथं नाही सांगायचं. पुण्यातल्या काही गोष्टी इकडे सांगायच्या. माऊलींनी अहो आमच्या पुण्याचा गौरव केलाय, पुण्याची गणना कोण करी. वाटलं काय तुम्हाला? तुम्ही जागेत ना? काय म्हणले ज्ञानोबराय? पुण्याची गणना कोण करी. तसं काही डोक्यात ठेवू नका. माऊलींनी तुमच्या माझ्या पुण्याची गणना कोण करेल जेव्हा आमच्या मुखात हरिनाम असेल असं वर्णन केले हरिपाठामध्ये. त्यामुळे या सबंध वाङ्मयातून माऊलींनी आम्हाला आजचा जो अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय ना, अभंग 3च चरणांचा जरी असला ना तरी सुद्धा अभंगाचा आवाका अर्थकक्षा खूप मोठी आहे, खूप ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. विश्व माऊली आहे ना, ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. पण अभंग सोडवता येत नाही. तुम्ही म्हणाल मग काय करताय तुम्ही आता? अभंग सुटूच शकत नाही. मी नेहमी एक विधान करते की अभंग सुटला तेव्हाच म्हणता येतं जेव्हा कीर्तन करता करता देह पडला. अभंग सुटत नाही. माऊलींना काय म्हणायचंय, तुकोबरायांना काय म्हणायचं, आम्ही काय सांगणार अल्पवाणीनी, काय सांगणार शब्दांची बाष्कळ बडबड. पण फक्त आपण त्या चिंतन स्पर्श किंवा त्या अभंगाच्या अर्थाची आपण पूजा बांधायची. म्हणून कीर्तन एकट्याचं नसतं, कीर्तन सगळ्यांनी मिळून करायचं असतं. कीर्तन सगळ्यांचं असतं बरं का. म्हणून कीर्तनामध्ये फक्तच एका कुणाला वर्गाला स्थान नाही. यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर सगळ्यांचे आहे यथा अधिकार. सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचं. आणि या महाराष्ट्रभूमीचं संचित असं आहे, महाराष्ट्र संत मांदियाळीमधल्या प्रमुख स्त्री संत मालिकेमध्ये ज्यांचं नाव आहे अशा आमच्या जनाबाई आईसाहेब. कीर्तनातला अधिकार एवढा मोठा होता. आज या काळामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही यावर चर्चा चालल्यात. पण त्या काळामध्ये आमच्या जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन रंगतं त्यावेळी चाल कुणी म्हणायची हा अधिकार वाणीने नामदेव ज्ञानदेवांना सांगतात. जनी म्हणे बोला ऋतू हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. तिथं काही पंगत वाढायची आहे? तू नकोच मला. हे अभक्ताचं लक्षण आहे. देवाकडून आपण मागतो पण देव मागत नाही. आणि संतांनी देवाकडून नाही मागितलं, देव मागितला. दुर्योधन म्हणाला नको तू मला, तुझी सेना दे सगळी. तो सेना घेऊन निघून गेला. आणि अर्जुनाला कुत्सितपणे भगवंत व्यंगात्मक विचारतायत, अर्जुना अरे मी हा असा हातात शस्त्र नाही धरणार, युद्ध नाही करणार, ती सेना सगळा दुर्योधन घेऊन गेला, तू काय करणार मला घेऊन? पण अर्जुनाला माहिती होतं. आणि भगवंत चिडवत होते अर्जुनाला, अर्जुना हार निश्चित है तेरी हरदम रहेगा तू उदास. हार निश्चित है तेरी हरदम रहेगा तू उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, केवळ छास बची तेरे पास. घेऊन गेला तो, आता काय करणार काय? पण अर्जुन निष्ठावंत भक्त होता. सेवेचा भाव त्याला माहिती होता. भगवंताला सांगितलं, देवा जीत निश्चित है मेरी, जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. अरे माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. काय मिळतं? सेवेचं फळ काय मिळतं? माऊलींनी आम्हाला हा भाव सांगितला. भगवंताच्या चरणावर भाव अर्पण करूया. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. बस. आणि मग त्याच मनाला
छंद सुद्धा लागावा. गोविंद 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 मना लागले या छंद, मना लागले या छंद, छंद 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 मग गोविंद आया, मग गोविंद ते गाया. मना लागलिया चंदा, मना लागलिया चंदा. गोविंद मग गोविंद ते गाया, मग गोविंद ते गाया. मनाला छंद लागावा भगवंताचा. माझ्या मनाला गो छंद. खरंच 12 वाजतील नाही तर मग छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद. गोड भगवंताच्या नामाचा, त्याच्या रूपाचा छंद आम्हाला लागावा आणि भगवंताच्या नामाशी, त्याच्या रूपाशी, त्याच्या चरणांशी आमचं मन एकरूप व्हावं. माझे मन गोविंदी रंगले, रंगून जावं भगवंताच्या रंगामध्ये. माऊली म्हणतात भगवंताची सेवा माझ्याकडून घडली पाहिजे. याचक भावनेने पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रकारची मागणीच करतात की मला तुझी सेवा घडू दे, माझ्याकडून तुझी नितांत अखंड सेवा घडू दे. तुझी सेवा करीन मनोभावे शब्द वापरला, मनोभाव. मनावर सगळ्या संतांनी खूप भाष्य केले. मनो हि द्विविधम प्रोक्तम शुद्धम चा शुद्धमेव च अशुद्धम काम संकल्पम शुद्धम काम विवर्जितम. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. हे मन बंधाला कारण ठरतं. हे मन अत्यंत चंचल आहे, दुष्ट आहे, हट्टी आहे. असं भगवद्गीतेत अर्जुन सुद्धा तक्रारी करतो भगवंताजवळ, देवा काय करू, हे मन ऐकतच नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाति बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आहे मन. बरं, याच मनाच्या शुद्धतेसाठी ज्ञानोबराय भगवद्गीतेचा 12वा अध्याय आम्हाला सांगतात. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन मामिच्छाप्तुं धनंजय मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशयः निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. या सगळ्या मनाभोवतीच सगळं फिरवलं भगवंतांनी. मनाची शुद्धी, चित्ताची शुद्धी. त्यामुळं ती शुद्ध, कशामुळे शुद्धता मिळेल, ते मन अत्यंत पवित्रतेने भगवंताच्या चरणाशी जाईल. त्यामुळे माऊलींनी शब्द वापरला, मला सेवा करायची, पण नुसती वरवर नाही सेवा. आमची सेवा वरवरची असते. तुका म्हणे नको वर पंग देवा, 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 तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा.
वरपंग देवा. बघा ना, हा आनंद कुठे आहे का दुसरीकडे? खरं सांगा, इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी सांगा, हा आनंद दुसरीकडे कुठे आहे का? आपण वरवर येऊन बसलो का इथे? उगीच आपलं आता घरी बसवेनाच म्हणून आपण इथे आलो का? नाही ना, अंतःकरणापासून आलो ना. घेई माझी सेवा भाव शुद्ध. वरवरची भक्ती भगवंतालाही आवडत नाही. देवाला काय लागतो? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिवरुतम अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय काहीही द्या, पण मनापासून द्या, भावपूर्ण अंतःकरणाने द्या. मी आवडीने सेवन करतो, मला दुसरं काही लागत नाही, काही लागत नाही. त्यामुळे भगवंताची सेवा कशी घडावी? तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. भावाचे 5 प्रकार शास्त्रकार आम्हाला सांगतात. एक भाव फक्त सांगून मी पुढे जाणार आहे. अनेक प्रकारचे भाव आहे. शांत भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण पटपट उदाहरणं बघत पुढे जायचं. आता सगळे जागे राहा. शांत भावाचं उदाहरण, गुरु शिष्यामध्ये शांत भाव असतो. शिष्याचा गुरुप्रती असलेला भाव शांत भाव असला पाहिजे. खूप मला कळतं असं म्हणून गुरुसमोर कधीच नाही बसावं. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं, म्हणून गुरुस आले थोर पण जग अवघेचे जग सर्वत्र गुरु दिसे. आपण अशा दशेमध्ये असावं. शांत भावाचं हे उदाहरण. सख्य भावाचं उदाहरण काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवंताचा सखा कोण होता? अर्जुन होता. रुजू स्वभावाचा होता, मवाळ स्वभावाचा होता. आणि अर्जुनाचं प्रतिनिधित्व करून तुमच्या माझ्या संभ्रांत असलेल्या सगळ्या समाजाला भगवंतांनी भगवद्गीतेचं ज्ञानामृत पाजलं कुरुक्षेत्रावर. असा अर्जुन हा सख्य भक्तीचं अत्यंत सुंदर उत्तम असं उदाहरण आहे. सख्य भावाचं उदाहरण आहे. हां, शांत भाव, सख्य भाव, दास्य भाव. आपण ज्यांच्या समोर बसले होत आत्ता, जगात असं उदाहरण आहे दास्य भक्तीचं. दास्य भावानी सेवा केली भगवंतांची आमच्या मारुतीरायांनी. रामायणातलं मारुती हे नाव जर काढून टाकलं तर काय उरतं? काही उरत नाही, काही नाही उरत. म्हणून तर मारुतीरायांना भगवंतांनी शेवटचा अनुभव दिला. भक्ताला देवाने अनुभव दिला. चित्त चैतन्य चोरून नेले. काय अभंगाभोवती फिरायचं बघा ना. दास्य भावाचं सर्वोत्तम उदाहरण आहे ज्ञानोबा आमचे मारुतीराय. मारुतीरायांनी रामांची किती सेवा करावी. रामबाण होते मारुतीराय रामांचे. प्रत्येक सेवेला, प्रत्येक कामाला हजर. प्रत्येक कामाला हजर आहेत. जन्म झाल्यापासून राम 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड नामाचा एवढा उच्चार करावा आणि राम कार्यासाठीच आपलं जीवन समर्पित करावं. दास या शब्दामध्ये काय काय येतं? मने सहित वाचा काया. तुकोबराय म्हणतात अवघे दिले पंढरीराया. देवाला मन द्यायचं, वाणी द्यायची, वाचा द्यायची, काया म्हणजे देह देऊन टाकायचा आणि सगळं देवाच्या कार्यासाठी समर्पित करायचं. म्हणून तर त्याचा प्रसाद म्हणून मारुतीरायांना मिळाला. हा प्रसंग मी बऱ्याचदा सांगितलेला, अनेकांनी ऐकलाही असेल. काय मिळालं? त्याचं फळ म्हणून काय मिळालं? त्या सेवेचं फळ काय मिळालं? ज्यावेळी रामराज्याभिषेकाच्या प्रसंगी मारुतीराय, आता मारुतीरायांचं अधिष्ठान आहे म्हणून सांगते, सगळी वानर सेना म्हणजे लंका दहन झालं, मारुतीरायांनी सगळे पराक्रम केले. एवढंच नाही, रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं, रावण वध झाला आणि सगळे आता अयोध्येच्या दिशेने माघारी आले, निघून आले. सगळी वानर सेना आली. नळ नीळ जांबुवंत सुग्रीव अंगद सगळे आले. प्रभू आले, सीतामाई आल्या. आणि आता अभिषेक, रामराज्याभिषेक सोहळा. त्या सोहळ्यामध्ये सगळ्यांना प्रसाद मिळणार होता. सगळेजण आनंदात होते. सगळ्यांना प्रसाद मिळणार होता. लक्ष्मण महाराजांकडे यादी होती. सगळ्यांना खात्री होती यादीमध्ये पहिलं नाव कोणाचं असलं पाहिजे? मारुतीरायांचं नाव पहिलं असलं पाहिजे. जशी आपल्याला खात्री तशी तिथल्या सगळ्यांना खात्री होती दरबारातल्या की मारुतीरायांचं नाव पहिलं असलं पाहिजे. पण लक्ष्मण महाराजांनी यादीत नाव पहिलं वाचलं. राजे सुग्रीव. सुग्रीव महाराज आले, प्रसाद घेतला, नमस्कार केला, निघून गेले. युवराज अंगद. अंगद आले, प्रसाद घेतला, निघून गेले. नळ नीळ जांबुवंत सगळी वानर सेना यायला लागली. पण मारुतीरायांचं नावच यादीत दिसेना कुठे. सगळ्यांना चिंता लागली. मारुतीरायांना स्वतःला चिंता लागली. ते असे वर मान करून बघायला लागले. मी इथं आहे, दिसलो नाही का तुम्हाला अजून? फोटोत कशी मान आपण वर करतो, मी दिसलो पाहिजे. तसं भक्ताचा भोळा भाव काय होता मारुतीरायांचा. मी रामाला दिसलो पाहिजे माझ्या. म्हणून देवा मला विसरलात का तुम्ही? अंतःकरणाची भाषा आहे. वाईट वाटलं. पण रामांसमोर असे समोर आले आपण दिसावं म्हणून आणि म्हणले, रामा प्रभू
मला दुसरं काही नको, मला प्रसाद नको, पण तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी मला दिली ना तरी ती मला चालेल, पण मला प्रसाद द्या प्रभू. मारुतीरायांचं नाव नाही यादीत, मारुतीरायांच्या नावाचा उच्चार होईना, शेवटी मान खाली घातली आणि मारुतीरायांकडे बघून रामांनी सुद्धा मान खाली घातली. तेव्हा आईसाहेब बोलल्या आणि म्हणाल्या, अहो तो कधीचा तळमळतोय, हां त्याला द्या प्रसाद. प्रभू जगत चालक, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, मर्यादा पुरुषोत्तम सिंहासनावर बसून प्रभू रामचंद्र आपल्या जानकीला आईसाहेबांना सांगतायत, सीते माझ्या भक्ताच्या नादी लागू नको, त्याला देण्याकरता माझ्या या हृदयाव्यतिरिक्त दुसरं काही नाहीये, काही नाहीये. मी काय देणार त्याला, मी काय देणार, वाह फकीरी क्या है अमीरी दासी तेरे चरणों की, मी काय देऊ त्याला. आणि मारुतीराय म्हणाले, जशी रामांनी मान खाली घातली, टाळ्या एकदा वाजवा यांच्यासाठी. क्या बात, वा वा. बॅकग्राऊंड म्युझिक लागतं की नाही आपल्या सगळ्यांना, सिरियलचा जमाना आहे सगळ्यांना, मग क्या बात. आणि जसं मारुतीरायांना कळलं की प्रभू पाहतायत माझ्याकडे पण मान खाली घातली, तसं मारुतीराय म्हणले, देवा आता माझ्या या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण वाटत नाही, जातो म्हणाले माघारी. म्हणून मान वळवली आणि निघाले माघारी. आणि निघाले तेवढ्यात मारुती इकडे या असा आवाज दिला आईसाहेबांनी. सीतामाईंना नाही राहवलं, अक्षरशः लहान लेकरू जसं उड्या मारत जातं ना आईकडं, तसे गेले, धावत गेले आणि म्हणले, माझा बाप विसरला पण आई नाही विसरली. म्हणून एरवी रामांच्या बाजूला बसणारे मारुतीराय आता पार्टी पक्षच बदलला, आईकडे बसले. आता तरी वेळ लागतो का पक्ष बदलायला, नाही का. पण मारुतीरायांचा भाव वेगळा होता. आईजवळ बसले आणि सीतामाईंनी मारुतीरायांच्या डोक्यावरून असा हात फिरवला. म्हणले, मारुती किती कष्टलास, किती श्रमलास, किती झिजलास रे. तू जर नसतास तर कसं झालं असतं हे सगळं. तू नसतास तर अहिरावण महिरावणाच्या तावडीतनं आम्हाला कुणी सोडवलं असतं. तू नसतास तर समुद्र उल्लंघण्याचं पराक्रमी कार्य कुणी केलं असतं. तू नसतास तर लंकेचं दहन कुणी केलं असतं. तू नसतास तर माझा शोध कुणी घेतला असता. तू नसतास तर प्रभूंची मुद्रिका मला कुणी आणून दिली असती. तू नसतास तर रामायण झालंच नसतं. तू नसतास तर लक्ष्मण मूर्छित झाले होते. द्रोणागिरी पर्वत कुणी आणला, अख्खं मेडिकल स्टोअरच आणलं होतं उचलून, घ्या म्हणले तुम्हीच यातलं शोधून. काय झालं असतं तू नसतास. म्हणून असं डोक्यावरनं हात फिरवला आणि हा घे प्रसाद म्हणून गळ्यातला रत्नांचा कंठा जो प्रभूंनी दिला होता भेट म्हणून, तो काढला. एक एक रत्न पृथ्वी मोलाचं होतं, ते दिलं आणि मारुतीरायांकडे दिलं. इतका आनंद झाला मारुतीरायांना, बाप विसरला, माझी आई नाही विसरली, मला प्रसाद मिळाला. आणि तो कंठा घेऊन नाचत उड्या मारत, कारण त्या प्रत्येक रत्नातनं पुढे राम सीता दिसत होते असंख्य रूपामध्ये. आनंदाच्या भरामध्ये मारुतीराय आले बाहेर आणि काही क्षण गेले, काही क्षण निघून गेले आणि धाडकन आवाज आला. तसा एक पहारेकरी धावत आला. म्हणले, आईसाहेब तुम्ही दिलेला प्रसाद फोडला त्यांनी बाहेर जाऊन. आईसाहेबांनी बोलवून घेतलं. म्हणाले, का रे मारुतीराय असं का केलं. काही म्हणाले, कारण तिथं गेल्यानंतर ते चित्र बाहेरचं वेगळं दिसायला लागलं, राम सीता दिसतच नव्हते त्याच्यातून, समोर काही वेगळं दृश्य, झाडं झुडपं दिसायला लागली. आईसाहेब आणि माझा बाप प्रभू मारुतीराय रामचंद्र दिसेना म्हणून फोडलं, त्यात राम नाही म्हणून फोडलं, आणि ज्यात राम नाही ते मला नको म्हणाले. आईसाहेब म्हणाले, एवढं राम 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 करतोस, खरंच मारुतीराय इतकं प्रभूंवर प्रेम आहे. आणि मग त्या प्रसंगामध्ये सगळ्या दरबाराला काय, सगळ्या जगाला अवाक करून सोडेल ही मारुतीरायांची भक्ती छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला राम सीतेचं दर्शन घडवलं. म्हणाले, आईसाहेब रामच काय, तुम्ही सुद्धा आहात म्हणाले माझ्या हृदयामध्ये. किती प्रेम करावं, काय द्यावं भगवंतांनी या प्रसंगामध्ये. आता प्रभूंना राहवलं नाही, इतका वेळ सिंहासन सोडलं नव्हतं रामांनी, आणि आता रामप्रभू उठले, धावत गेले आणि कडकडून मिठी मारली मारुतीरायांना. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी सांगतात की या प्रसंगामध्ये रामप्रभू मारुतीरायाला विचारतात, मारुतीराया सांगा आता तुम्ही कोण आहात. हे जे दृश्य आहे ना ते जीवाशिवाच्या भेटीचं आहे. चित्त चैतन्य चोरून नेले, इतकं सुंदर दृश्य. आपण कुणीतरी जुन्या मंडळींनी कधीतरी हा फोटो पाहिला असेल. रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे आणि मारुतीरायांचं डोकं रामांच्या खांद्यावर आहे. असं मिठीचं त्यांच्या भेटीचं एक दृश्य, अलीकडे ते दिसत नाही, चित्र दुर्मिळ झाले, पण कधीतरी शोधा, खूप सुंदर चित्र. त्यावेळी प्रभू बाजूला झाले आणि म्हणाले, मारुतीराय सांगा आता तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात. मला माझ्या हृदयाव्यतिरिक्त तुला द्यायला दुसरं काही नाही, मी मलाच तुला देऊन टाकतो. आणि मग मारुतीराय सांगतात, देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला विचाराल असाल तर
देह बुद्ध्या तुदा सोहम. तुम्ही वाजवताय मग तेच सूर आता. जीव बुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेव अहम् इति मे निश्चिता मती. देहबुद्ध्या त्वदासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीव पातळीवर मी तुमचाच अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आत्मपातळीवर जर तुम्ही हा प्रश्न मला विचारत असाल तर मी म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे मी. हा अनुभव मिळाला. कशाचं फळ? तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. सेवेचं फळ मिळालं. आणि देवाच्या हृदयात, देवाच्या घरात शिरायचं जर काही दार असेल ना तर ते एकच आहे. ज्ञानोबराय सांगतात, जो द्या ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभाटा ओळगोनी. देवाच्या घरात शिरण्याचं दार जर कुठलं असेल तर सेवेचा दारवंटा माऊली सांगतात. आणि ही सेवा भल्या भल्यांनी केली. देवभक्तांनी केली, देशभक्तांनी केली, धर्मभक्तांनी केली, राष्ट्रभक्तांनी केली. 32व्या वर्षी इंद्रायणी भीमेच्या काठी मृत्यूला निधड्या छातीने सामोरे जाणारे राज्याचे धाकले धनी. सेवाच होती धर्माची. जीवाची प्राणाची पर्वा नाही केली. औरंगजेब 1000 वेळा सांगत होता, राजाजी मेरी बात मानो, धर्म बदला, हमारा मुस्लिम धर्म स्वीकार कर लो, कभी किसी हिंदू को न मिलेगी इतनी इज्जत आपको दे दूंगा, तमाम हिंदुस्तान की सूबेदारी आपको बहाल कर दी जाएगी, मेरी बात मानो, आप इस्लाम धर्म कबूल करो. पण संभाजीराजे वाकले नाहीत, झुकले नाहीत. देहाचे इंचावर तुकडे केले, पायापासून डोक्यापर्यंत. वढू-तुळापूरच्या संगमावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या भीमा इंद्राणीच्या संगमामध्ये. पण नाही, सेवेसाठी या प्राणाची बाजी लावली, सबंध देह समर्पण केला. आमच्या मातृभक्तांनी सुद्धा, देशभक्तांनी सुद्धा इथं रक्ताचं बलिदान दिलं. 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन काही दिवसांनी येतोय. ही भूमी देशवीरांची, शूरवीरांची आहे. इथं रक्त सांडलं आणि इथल्या प्रत्येक क्रांतिकारकांनी, प्रत्येक देशभक्तांनी सेवेचं योगदान दिलं. माऊली देवाची सेवा सांगतात. अनेकांनी आम्हाला देशाची, देशालाच देव मानलं. सावरकरांनी मातृभूमीलाच देव मानलं होतं. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रता देवीला भगवती स्वरूपामध्ये पूजलं होतं. भारत मातेला भगवती स्वरूपामध्ये पूजलं, जगदंबा स्वरूपामध्ये पूजलं आणि तिची पूजा केली, तिची आराधना केली. ज्यावेळी 50 वर्ष अंदमानची काळकोठडी सुनावली जाते सावरकरांना, त्यावेळी बायको भेटायला येते सावरकरांची मुंबईच्या कारागृहामध्ये. यमुना त्यांचं नाव होतं. 18 वर्षाच्या होत्या. माई म्हणायचे सावरकर त्यांना. 25 वर्षाच्या आपल्या पतीला यमुना माई भेटायला जातात आणि साखळदंडांनी जखडलेला आपला पती आपल्या समोर पाहतात. काय असतं त्याग बघा. आणि 18 वर्षाच्या त्या सौभाग्यवती स्त्रीनी आपल्या नवऱ्याकडे बघावं, डोळ्यातनं टचकन पाणी आलं, पुसून टाकलं. सावरकर म्हणतात, माई ओळखलं नाही ना मला तुम्ही, कारण विलायतेहून, लंडनहून बॅरिस्टर होऊन येणार होतो असं तुम्हाला वाटलं असेल. पैसा मिळवू, थाटात संसार करू असा विचार तुम्ही केला असेल. पण नाही हो, माझी भारत पारतंत्र्यात पिचते, लाखो संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते संसार सावरण्यासाठी माझी चुलबुळकी फोडून राष्ट्राचा संसार करावा असा मी विचार केला. संसार आम्ही सगळेच करतो. काट्याकुट्या जमवायच्या, घरटी बांधायची, त्याच्यात पिलांची वीण वाढवायची. यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमण्या, कावळे सगळेच करतात. मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना, यात धन्यता माना. या प्रसंगामध्ये यमुनामाई सावरकर सांगतात, मला सगळं मान्य आहे. अंदमानच्या काळ कोठडीमध्ये तुम्हाला काय शिक्षा अनुभवायला मिळेल मला माहिती नाही, पण मी सांगेन तेवढा एक मंत्र म्हणाल का? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र एकदा म्हणाल का? सावरकर म्हणाले, हा मंत्र म्हणण्यामुळे तुला बरं वाटणार असेल तर नक्की म्हणतो. पूजा अर्चा नसेल केली, तासनतास देवासमोर नसेल बसले, पण जीवनाचं तत्वज्ञान कळलं होतं. म्हणून तर जहाजातनं उडी घेण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. कारण माझा आत्मा अमर आहे, देह संपणार आहे, हे गीतेचं तत्वज्ञान त्यांना माहिती होतं. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. सावरकर आपल्या पत्नीला समजावताय, माझा देह जरी निघून गेला तरी हिंदू धर्मशास्त्र आत्म्याचं अमरत्व मानतो. त्यामुळे माझा आत्मा अमर आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारेल रिपू जगती असा कवण जन्मला.
पुण्यामध्ये आपण आलात तर डेक्कनच्या चौकामध्ये सावरकरांचं स्मारक आहे, जिथं विदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली होती. तिथं ते अक्षरं कोरलेली आहेत, अनादि मी, अनंत मी. हे गीतेचं तत्त्वज्ञान ज्यावेळी सावरकर लिहितात त्यावेळी सेवेचा भाव आम्हाला स्पष्ट कळतो. काय मातृभूमीप्रती सेवाभाव असेल, का माऊलींनी हीच सेवा सर्वश्रेष्ठ मानली असेल आणि पांडुरंगाला तीच सेवा मागितली असेल. मी माझ्या देशाची सेवा करणार, मी माझ्या मातृभूमीची सेवा करणार. आणि अगं बायकोला सांगतायत की दरवर्षी वटपौर्णिमेला हा असा पती तू मागशील तरी कसा, कारण या जन्मात मी तुला इतकं छळलंय, इतका त्रास दिलाय, काही नाही सुख मिळालं माझ्यामुळे तुला. पण 18 वर्षाच्या यमुनामाई काय करतात, काय असते निष्ठा, काय असतो सेवाभाव, काय असतं समर्पण. यमुनामाई अशा खाली वाकल्या, तुरुंगाच्या सडीतून हात आत घातला, पायाला स्पर्श करायला. सावरकर मागे झाले, म्हणले माई काय करता. पाय बघून ठेवते म्हणाल्या, पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. कारण स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी करून, स्वतःचं चुलबुळकं फोडून हा राष्ट्राचा संसार करावा असा पती पुरुषोत्तम जर भगवंतांनी या जन्मात मला दिला असेल ना, तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी भगवंताकडे प्रार्थना करते. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. इतकं प्रेम मातृभूमीप्रती, इतकं प्रेम देशभूमीविषयी. आणि मग याचा परिणाम म्हणून आज आपण आपले हे सगळे दिवस पाहतोय बरं का. सीमेवर जवान लढतोय, ती त्याची देशसेवा आहे. शेतामध्ये घाम गळणारा शेतकरी आहे, ती त्याची काळ्या आईची सेवा आहे. म्हणून आपण जेवायला बसताना कायम या दोघांना मी नेहमी म्हणते, दोघांना आठवायचं. मऊ गादीवर अंग बिछाण्यावर टाकताना या देशाचा जवान आणि या देशाचा किसान, या दोघांचं स्मरण करून अन्नाचा घास पोटात घालावा. कारण हे सगळं त्यांचं देणं आहे आम्हाला, हे सगळे त्यांचे उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ मातोश्री काय सेवाभाव रुजवला असेल. बरं, राजा म्हणून मिरवायचं नाही, हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, हे राज्य तुझं नाही. इथं सिंहासनावर तू बसणार नाही, अनेकांच्या रक्ताचं बलिदान इथं सिंचन होईल आणि मग तू राजा म्हणून राज्याभिषेक होईल 6 जून 1674 रायगडावर. त्यामुळे हे राज्य देवधर्माचं आहे राजा. म्हणून कायम संस्कारांची आणि सेवाभावाची पेरणी ज्यांनी छत्रपतींच्या काळजामध्ये केली. काय असतो सेवाभाव. या रायगडाचं बांधकाम ज्यांनी केलंय ते आमच्या शिवकाळातले इंजिनियर होते, हिरोजी इंदलकर. राजांनी विचारलं होतं, इतकं सुंदर बांधकाम केलंय हिरोजी काका, काय देऊ तुम्हाला, काय बक्षिसे देऊ. काही नको म्हणाले, फक्त रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि ज्या पायरीवरून सगळी मंडळी जातील तेव्हा तुमच्या दर्शनाला, तेव्हा त्या पायरीचा चिरा बनून राहतो आणि तिथं लिहितो सेवेसे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हजारो शिवभक्त, हजारो मावळे ही पायरी तुडवून जातील, तेव्हा हा देह राजा तुमच्या चरणाशी समर्पण केल्याची कृतार्थता माझ्या नशिबाला येईल. हा असतो सेवाभाव का. ज्यावेळी अफजल खान वधाच्या मोहिमेला राजे चालले होते की नाही, अफजल खानाचा मोठा अक्षरशः वरवंटा येत होता महाराष्ट्राच्या दिशेने आणि राजे अफजल खानाच्या मोहिमेच्या दिशेने चालले होते. काय घडलं होतं, त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये ती बडी बेगम साहिबा चांदीच्या तपकामध्ये सगळा तो विडा फिरवत होती. कुणीच विडा उचलत नव्हतं आणि बडी बेगम साहिबा न राहून म्हणाली, क्या इस दरबार में कोई भी मर्द नहीं है. एवढं ऐकलं आणि तो अफजल खान नावाचा पठाण उठला आणि त्यांनी तो विडा उचलला आणि म्हणाला, शिवाजी को यू पकड के लाऊंगा. शिवाजी तो पहाड़ का चूहा है. बड़ी बेगम साहिबा हुशार होती, ती म्हणली, शिवाजी पहाड़ का चूहा, चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ. म्हणजे उंदराला पकडायला किती सेना पाहिजे तुला. तो म्हणाला, युही कोई 20-22 हजार, 22,000 उंदराला पकडायला. म्हणजे तोही मनातनं घाबरलाच होता. पण झालं काय, पैजेचा विडा उचलून मोठ्या तोऱ्यानं अफजल खान निघाला विजापुराहून. शिवाजीला आणतो मी पकडून, शिवाजीला आणतो मी पकडून. बरळला खान हुशारीनं बरळला खान हुशारीनं हजी, बरळला खान हुशारीनं हजी. जी. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा नेहम काय त्याचा कदाचित
निघाला ना प्रतापगडाच्या दिशेने, स्वराज्याच्या दिशेने अफजल खान येत होता. येता येता तुळजापूरची भवानी तिच्यावर घण घातला जगदंबेवरती. पांडुरंगाच्या भक्तांनी पांडुरंगाची मूर्ती चंद्रभागेच्या डोहात लपवून ठेवली म्हणून पांडुरंग हाताशी नाही लागला. पण अनेक मंदिरांना खणत्या लागल्या, पहारी लागल्या. अनेक देवळांचा, मंदिरांचा, मूर्तींचा विध्वंस करत अफजल खान येत होता. आणि त्याच्या मोहिमेच्या दिशेने अनेक मावळे सज्ज होते राजांच्या बरोबर. राजा, आम्ही लढू, आम्ही सेवा करू स्वराज्याची. जीवाची बाजी लावून सगळे मावळे तयार होते. 65 वर्षाचे कान्होजी काका राजांकडे आले आणि राजांना सांगितलं, राजा हे बघ पत्तूर पाठवले अफजल खानाने, आणि त्या पत्रात लिहिलं होतं, कान्होजी काका तुम्ही शिवाजी राजांचे निष्ठावंत मावळे आहात, तुम्ही आम्हाला येऊन मिळा. राजाने दिलं नाही एवढं वतन आणि एवढं सगळं आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आमच्याकडे येऊन आमच्याकडे काम करा. लेकाचा दम देतोय आणि नाही दिलं, नाही आलात तर पुढच्या होणाऱ्या परिणामाला सिद्ध राहा. राजा बघितलं का लेकाचा दम देतोय म्हणले, काय करू? राजे म्हणाले, काका अफजल खान तुम्हाला बोलावतोय, तुम्ही जाऊ शकता, कारण माझ्याकडं शस्त्रसाठा सैन्यसाठा कमी आहे, आपल्याकडे किल्ल्यांची संख्या कमी आहे, मावळे कमी आहेत. अफजल खान फार मोठा वरवंटा घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. या मोहिमेत कदाचित विजय मिळेल न मिळेल, पराजयाला सामोरं जावेल, आणि बुडणाऱ्या जहाजामध्ये आपणहून आपलं बोचकं कोण आणून ठेवेल? तेव्हा तुम्ही हवं ते करा. तो खंडोजी खोपडे गेले ना, उतरावळीच्या जहागीर त्यांना दिली होती, अफजल खानाकडे निघून गेले ते. कान्होजी काका म्हणले, अरे एक खंड्या गेला म्हणून सगळे गेले काय? 6000 पोरं घेऊन आलोय तुझ्या दिमतीला, तू सांगशील त्या मोहिमेवर उभा राहतो. ही असते निष्ठा आणि हा असतो सेवाभाव. कान्होजी काकांनी शिवाजी राजांना समजवावं, राजा मी आलोय तुझ्या बाजूनं लढायला. शिवाजीराजे लहान होते, खूप लहान वय होतं, 22 वर्षाचं वय होतं या अफजल खान मोहिमेच्या वेळी. शिवाजीराजे सांगतात, काका ऐका माझं, तुमचं वतन जाईल, तुमची सगळी जहागिरी निघून जाईल, काही हाताशी राहणार नाही, जायचं असेल तर जाऊ शकता. कान्होजी काका 65 वर्षाचे होते. सेवाभाव काय असतो, काय मिळवायची ही इच्छा नव्हती, निष्काम भक्ती. धावत गेले आतमध्ये, देवघरात पळी पंचपात्र होतं, त्यातलं ते भांडं घेतलं पाण्याचं आणि राजांच्या समोर येऊन उभे राहिले. हातावर एक तुळशीपत्र घेतलं, भांड्यातलं पाणी हातावर ओतलं आणि हातावरचं पाणी तुळशीपत्रासह राजांच्या पायावर, वतन आणि जहागीर हित वाहिली या पायावर. म्हणले, काय करायचं ते कर, आता मी मोहिमेत उभा राहणार. ही सेवा, कडकडून गळा भेट दिली राजांनी कान्होजी काकांना. ही सेवा असते आणि अशी सेवा भगवंता घडू दे की जिथे तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, हा सेवाभाव निर्माण व्हावा. इथं देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणून माऊली सुंदर शब्द वापरतात अभंगाचं दुसरं चरण. नवसी नवसी माझे नवसी, नवसी नवसी माझे नवसी, नवसी नवसी माझे पण
विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जोर के बसा विठोबार कुमारी विठोबार कुमारी टाळी टाळी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु श्री तुकाराम महारुद्र नमः पार्वती पते तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले वो नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले. हे फुलांचं वगैरे तुमची हाऊस होती पण माझी 5 मिनिटं त्यात जातील. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही हा जो सगळा सत्कार सोहळा 100 हार कीर्तनकारांच्या गळ्यात असतात पण हे खरं सांगू का हे सगळं हे गादीचं आहे. त्यामुळे मी कीर्तन केलं असा अभिमान सुद्धा आपल्याकडे नको. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे फक्त आशीर्वाद हवे असतात बस. ज्ञानोबा तुकोबांची सेवा आयुष्यभर शब्दांची सेवा त्यांच्या घडावी एवढीच एक अपेक्षा असते. माऊलींनी सेवा मागितली ना, तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. नवस हा शब्द वापरला. नवसिये नवसिये माझे नवसिये वो. नवस हा शब्द आपल्याला जुना नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे ना? तुम्ही करता का नवस? हो म्हणा. करता का? पण फेडता का? ते माहीत नाही त्यातलं काही. आम्ही असे नतद्रष्ट भक्त आहोत. आम्हाला सुखात देव नाही आठवत, दुःखात आठवतो. आणि दुःखात देव आठवला की मग देवाची आर्ततेने आम्ही दुःखामध्ये भक्ती करतो. असं आहे. आपल्या सगळ्यांना दोहा माहिती आहे ना, दुःख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख कहाँ से होय.
त्यामुळे सगळं भगवंताच्या चरणावर अर्पण करण्याची तयारी असावी, भगवत कृपा मिळवण्याची आसक्ती या जीवनाची असावी. आणि देवाकडे जर मागायचंच असेल तर माऊलींनी शब्द वापरलाय नवसं. आता कोकण प्रांतामध्ये कौल लावणं वगैरे असे शब्द आहेत. उजवा कौल, डावा कौल इकडं आहे की नाही माहिती नाही, आहे. आपल्याकडे 3.5 शक्तिपीठांपैकी एक क्षेत्र आहे इथं जवळ याच जिल्ह्यामध्ये. त्यामुळे बरोबर ना, सप्तशृंगी मातेचं संबंध महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं. देवीला कौल लावण्याची पद्धत आहे. आणि असाच एक प्रापंचिक गृहस्थ होता, तो देवीकडे गेला सप्तशृंगी मातेकडं. आणि तिच्या गळ्यातले अलंकार पाहिले, उत्सवाचे दिवस, सुशोभित झालेली सगुण पूजा सांगितली आपल्या शास्त्राने. आणि अत्यंत सगुण सुंदर असं तिचं ते देखणं रूप पाहिलं. आणि तिच्या गळ्यातला एक असा सुंदर हार होता, रत्नांचा हार होता. त्या गृहस्थाला अशी इच्छा निर्माण झाली, त्यांनी कौल लावला देवीला. तो म्हणला, देवी तुझ्या गळ्यातला जर हार मला मिळाला तर माझ्या प्रपंचाची सगळी ददात संपून जाईल. म्हणून त्यांनी कौल लावला, तुझ्या उजव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन की तुझ्या गळ्यातला हार प्रसाद म्हणून घ्यावा, आणि तुझ्या डाव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन तुझ्या गळ्यातला हार काढून घ्यावा. घ्यायचं हे निश्चित आहे. अहो, जाता जाता आम्ही देवाला सुद्धा शेंडी लावणारी माणसं आहोत. आम्ही भक्तीमध्ये सकामतेला जास्त महत्त्व देतो. संतांनी निष्काम भक्ती केली. काय मिळालं ज्ञानोबा यांना? समाजाची सगळी अवहेलना सहन केली, पण तरी सुद्धा जेखळांची व्यंकटी सांडो हेच मागणं मागितलं विश्वात्मक भगवंताकडं. त्या कडेनी जाणाऱ्या रेड्याला पाहून सगळी ब्रह्मवृंदा म्हणते, अरे ज्ञाना, तो तिकडून रेडा चाललाय ना, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. आणा बरं त्याला. सर्वाभूती परमात्म तत्व हे तू सांगतोस, अनुभवाच्या पातळीवर जगतोस का? सर्वाभूती परमात्मा आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती, हे सगळं तुला जमतं, तुला माहिती आहे. मग तुझ्यात जे आत्मतत्व आहे ते त्या रेड्यात आहे का? असं ब्रह्मसभेने जेव्हा सांगावं तेव्हा निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार माऊलींनी फक्त डोळ्यांची भाषा ऐकली निवृत्तीनाथांच्या. आणि पुढे जे काही झालं ते महाराष्ट्राला परिचित आहे, मी नव्याने नाही सांगत आहे. त्या रेड्याला बोलवावं, त्या रेड्याच्या पाठीवर त्या मालकाला सांगावं हसुडाचे फटके मारायला, आणि माऊलींच्या पाठीकडं बघावं, रक्ताचे लालबुंद असलेले ओघळ वाहत होते. त्याला होणारी वेदना माझ्या ज्ञानराजांना होत होती. आणि एका क्षणाला तुझ्यात जे आत्मतत्व आहे ते त्या रेड्यात आहे का असं विचारल्याबरोबर निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञानराजा आता थांबू नका, आता कळू दे जगाला. कारण संतांनी चमत्कार केले ते काही फक्त लोकांचा विश्वास बसावा म्हणून, त्यांना हौस नव्हती चमत्काराची. तोची संत सोशी जगाचे आघात महाराज म्हणतात. माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, म्हण रे बाबा, ओम अग्निमिळे पुरोहितम. त्याच्या मुखातनं वेद उच्चार निघायला लागले, ओम अग्निमिळे पुरोहितम. आणि जसा रेडा बोलायला लागला तसे सगळे म्हणले, थांबवा त्याला, थांबवा. सगळी सभा ज्ञानोबांच्या पायावर जाते. हा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. हे कैवल्याचे मूर्तिमंत पुतळे, सच्चिदानंदाचे मूर्तिमंत पुतळे असलेले तुकोबाराय. या ज्ञानोबा तुकोबांच्या नामाच्या उच्चाराने सुद्धा आमचं जीवन सफल संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. वेगळा नवस करायची गरज नाही. भगवंताला समर्पण भावनेने त्याची सेवा मागावी, हाच माझा नवस आहे असं माऊली सांगतात. विठ्ठल त्यामुळे पूजा अर्चा, जपजाप्य, तीर्थयात्रा, दानधर्म सगळं आम्ही करू. पण यामध्ये मनाची भावना काय आहे? तो मनातला भाव अत्यंतिक शुद्ध, सात्विक, स्वच्छ आणि पवित्र असेल तर निष्ठेने केलेला एक नमस्कार सुद्धा भगवंताला प्रिय ठरतो. त्यामुळे ही सेवा अशी घडावी. नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले. आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला माऊली नवस करतात, माऊली मागणं मागतात, कारण ते दैवत अत्यंत प्रिय आहे माऊलींचं. उपास्य देवत आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, नामदेव महाराज त्याच्याविषयी सांगतात. ती पंढरपूरची देवता एकनाथ बाबांनी त्यांच्या शब्दामध्ये वर्णन केलंय. कसं आहे भगवंत? भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे, जोडी आले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरी चाटिळा गे. असा पांडुरंग परमात्मा तिष्ठत उभा आहे. तो भक्तांना सांगतोय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, मला विसरू नका हे भगवंत सांगतात. आणि निष्ठावंत संत
सेवाभाव भगवंताच्या चरणावर वाहतात आणि बस असंच मागणं मागतात. ज्ञानोबांनी मागितलेलं मागणं तुम्हाला आम्हाला या जन्मात मागता यावं आणि आम्हालाही अशी अनुभूती मिळावी. अभंगाचं शेवटचं चरण. बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो, बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो, बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो, बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो. चित्री चैतन्य चोरून नेले वो, चित्री चैतन्य चोरून नेले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो, नवसिये नवसिये माझे नवसिये वो. चित्री चैतन्य चोरुनी नेले वो, चित्री चैतन्य चोरुनी नेले वो. नवसे नवसिये माझे नवसिये वो, नवसे नवसिये माझे नवसिये वो. पंढरीचे दैवता विठ्ठले वो, विठ्ठले वो, विठ्ठले वो, विठ्ठले वो, विठ्ठले वो. पंढरीचे दैवता, पंढरीचे दैवता विठ्ठले वो, पंढरीचे दैवता, पंढरीचे दैवता विठ्ठले वो. पंढरीचे दैवता
दैवत विठ्ठले हो. पंढरीच्या दैवत विठ्ठले हो. विठ्ठले पंढरीचे दैवते विठ्ठले विठ्ठले नवसिये नवसिये माझे नवसिये हो. नवसिये नवसिये माझे माझे नवसिये. बाप रखुमादी विवरू विठ्ठले वो चित्त चैतन्य चोरून नेले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले वो. दिर तन तन देवतना
ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली उठू नका उठू नका कोणी. जागेवर. कुणीच उठू नका, झालंय. करूया ना अजून 12 वाजेपर्यंत, काय हरकत आहे? हा, उठू नका. म्हणजे या टाळ्या दोन्ही अर्थी असतात बरं का, उरकावं म्हणून पण असतात, आम्हाला माहिती आहे. आणि वक्ता कुठे थांबावं हे कळतं. प्राचार्य शिवाजीराव म्हणायचे, ज्याला कुठे थांबायचं हे कळलं तो उत्तम वक्ता असतो. त्यामुळे आपण आता तुमचा अतिशय अंत न बघता मी थांबणार आहे. ज्ञानेश्वर माऊली झालेला आहे, पण अतिशय हा सुखसोहळा स्वर्गी नाही. अतिशय आनंदात सेवा संपन्न आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होते. किती आनंद आहे बघा ना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. काय मिळतं कीर्तनात? कीर्तनात हे मिळतं समाधान. सुख 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 म्हणजे दुसरं काही नसतं. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहता आलं की आम्ही सुखी झालो. त्यामुळं अत्यंत सुंदर असा भगवंताच्या नामाचा तुम्ही आम्ही खेळीमेळी असा आनंदाचा गदारोळ अनुभवला. माझ्या परमभाग्याने आपण सगळी मंडळी, सगळ्या क्षेत्रातली दिग्गज, ज्येष्ठ, श्रेष्ठ आपण सर्वजण आहात. आज महाराष्ट्रातलं भगिनी क्षेत्रातलं पखवाज वादनातलं व्यक्तिमत्व आमच्या यशोदताई आज इथं उपस्थित आहेत. मी त्यांच्या नावाचा उल्लेख त्या सुरुवातीपासून हजर आहेत, पण माझ्या अत्यंत प्रिय का, कारण पखवाज वादन हे क्षेत्र पुरुषांचं आहे असं सगळे म्हणतात, किंवा ते एकंदरीत ते डोक्यामध्ये आमच्या पक्क बसलं आहे. पण म्हणून मी मगाशी म्हटलं भैरवीला ताई थोडं घेताय का, पण वाघिणीसारखी थाप आहे, इतकं सुंदर. आम्ही मुलूक मैदान तोप म्हणावं अशा आहेत त्या. त्यामुळं ती सुद्धा थाप उत्तम आहे, आणि वेळ आली तर ही थाप उत्तमच असेल त्यांची असं मला वाटतं. आपलं बरं का, मी काही पाहिलं नाही पण तरीसुद्धा तशाच त्या आहेत. मनापासनं पटलं ना. सगळी मंडळी अतिशय भावपूर्ण अंतःकरणाने आपण सगळे इथं उपस्थित आहात. सगळ्यांच्या संवेदना उत्तम आहेत. मारुतीरायांची पूर्ण कृपा आपल्या सगळ्यांवर राहावी. कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. आमच्या वैष्णवीताईंना वंदन करते. सर्व साथीदार सगळ्यांना, गुरुजींना एकदा मनापासून परत एकदा धन्यवाद देते. सर्वांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. माझ्या आवाजाला सांभाळणारी व्यवस्था दिल्याबद्दल. नाहीतर मग 2 तासात 7:30 आहे की काय असं वाटतं आम्हाला, ही 7 नसून. त्यामुळे मनापासून दादा तुमचे सुद्धा आभार. सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन. बोलत असताना काही वेडंवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकणाने क्षमा करा. जी सेवा झाली ती भगवंताच्या चरणावर समर्पित करते. सगळ्यांना नमस्कार करून कार्यक्रमाला निरोप घेताना एकदा नामस्मरण करायचं आणि मग जय विठ्ठल करूया. तुकाराम तुकाराम, हातवर तुकाराम तुकाराम, टाळी टाळी हातवर. तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम पुढे घरा क्षमा